कुंटाला या व्रतामुळे घेऊन गेलेले याचं चरित्र आहे महाराज. का हे व्रताचं पुण्य आहे महाराज. तसं कडेकाठ आपल्याला वृत्त पुण्य मिळत नाही महाराज. अर्धवट पुण्य आमचं सगळं. म्हणून चिंतक असा अंबऋषी राजा ज्यावेळी द्वादशीचा व्रत महाराज ठरल्या टायमानं द्वादशी प्रत्येकाच जसं एकादशीचे नाव आहे तसं द्वादशीचे नाव आहेत महाराज. साधना द्वादशी, भीष्म द्वादशी, हे सगळे जसे एकादशीचे नाव आहे तसं ह्या द्वादशीचे नाव आहे. आता कोणती द्वादशी कवा सोडावं शास्त्र सांगते. धर्मशास्त्राचा न्याय आहे ना. आता आमची द्वादशी कवा सुटते हो? आमची द्वादशी मिळाल तर मिळालं, नाही तर आपली द्वादशी त्यांच्या हातात आहे. त्यांनी लवकर केलं तर आमची द्वादशीची लवकर सुटते. ज्ञानबा तुकाराम करीत बसले की ज्ञानबा तुकाराम एक चिंतन करत असताना महात्मे सांगतात, ज्यावेळेस द्वादशीचं वृत्त पुण्य करत असताना राजा इंद्राला पण तुम्हाला भय निर्माण झालं की माझी खुर्ची जाते स्वर्गातली, आणि त्यानं ती वृत्तभंग करण्यासाठी ध्रुवासाला तिथं पाठवलेले महाराज. आणि ध्रुवास ऋषी केवळ आपण तो पहिल्या पहाटे आपण तो अंबऋषीच्या राजा वाड्यात आपण तो प्रवेश झालेला आहे. आणि एकटा ऋषी नाही, 88 सहस्त्र ऋषीचं. आणि त्यावेळेस अंबऋषी राजाला आनंद वाटलं महाराज. आज द्वादशी पर्व काळ आहे. सगळ्या पर्व काळात द्वादशी पर्व काळ आहे महाराज. वर्षाला 6 पर्व काळ आहेत. कपिला षष्ठी, वामन जयंती, राम जयंती, सगळे हे जे काही आपण तो पर्वकाळ आहे तसं नित्य आपण तो महाराज पर्वकाळ द्वादशी हे द्वादशी पर्वकाळातली आहे महाराज. म्हणून त्यावेळी एकदम आपण तो महाराज एका वर्षातल्या 6 पर्वकाळातले एक एकादशीचं पर्वकाळ या मानवी जन्माला येऊन साधलं की त्याचा भलं झालं महाराज. एक चिंतन म्हणून महाराज म्हणते एक आपण तो असा तो भगवान परमात्मा. आणि त्या अंबऋषीचा आपण तो महाराज ध्रुवास श्राप दिला महाराज. कारण द्वादशी आपण सोडण्याची टाइम 6:05 6:05 द्वादशी सोडलं तरच त्या द्वादशीचं पुण्य प्राप्त आहे. या न्यायाप्रमाणे आलेला अतिथी आता अंबऋषी राजा द्विधामध्ये पडलेला आहे. अतिथीला सोडून घ्यावं तर ते पुण्य सत्व जाते. जरी द्वादशी आपण तुम्हाला टाइमला नाही सोडलं तर द्वादशीचं व्रत आपण तो जाते. या द्विधामध्ये आपण तो महाराज केवळ आपण तो विचारात असलेल्या स्वामीशी आपण तो स्नानाला गेलेला आहे. त्यांनी हे व्रत भंग करण्यासाठी चाललेला स्वामी आहे ते. त्यावेळी एकदम आपण त्यांनी आपण तो तिकडे उशिरा करायला लागले. इकडे तर आपण तो महाराज पण शास्त्र न्यायाप्रमाणे तुळशी तीर्थ घेतले की द्वादशीचा व्रतनेम आणि अतिथी सांभाळ या न्यायाप्रमाणे शास्त्राद्वारे तुळशी तीर्थ घेतलेला आहे अंबऋषी राजाने महाराज. आणि त्यावेळी एकदम आपण तो महाराज दुर्वास आले आणि एकदम आपण तो राजाच्या मुखातर पाहिल्याबरोबर तेजपुंज आपण द्वादशीच व्रत कायम एकदम दुर्वासाला राग आला महाराज. आणि दुर्वासाला श्राप दिलं महाराज त्या राजाला. आणि त्या श्रापासाठी भक्ता कारणी घेतली शियाळी 10 गर्भवास सोशिली गुणवाळी. भक्ताचा असा अंधना तो भगवान परमात्मा अंबऋषासाठी 10 जन्म घेतलेला आहे महाराज. 10 अवतार झाले. मत्स्य कच्चे वरा, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी. आता एक व्हायचं आहे. आम्ही राहतो का जातो काही चिंतन घ्या. पण जी पुढचा आता अवतार येणार आहे म्हणूनच सगळं आता अधर्म जास्त वाढायला लागले. बघा ना भजनाचा धर्म सगळेच आहे. कळकळीनं बोलतो बरं का दादा. चिंतन करत असताना एकमेकाचा द्वेष का वाढलेला आहे हे सगळे अधर्म आहे. आपण तो महाराज अधर्माची लक्षणे. आणि त्यावेळेस एकदम आपण तो महाराज ही जी काही अवस्था ज्यावेळेस 10 अवतार ज्यांनी घेतलं आणि त्या अवताराचं वर्णन करत असताना अंशांश
पूर्ण आणि पूर्णोत्तम. राम अवतार पूर्ण आहे, पण वाल्मिकानं जसं लिहिले तसं वरतू लिहावी न नामा म्हणे. जसं त्या वाल्मिकाने लिहिलेलं त्याप्रमाणे त्याला बंधन आहे, चिंतन आहे महाराज. बजरंग बलीला लंका दहन केली आणि एकदम आपण तो महाराज लंका दहन करून केवळ आपण तो महाराज एका बगीच्यात आल्याच्या नंतर पांढरे फुलं त्याला लाल दिसले महाराज, लाल दिसले. मग नाथाने तर आपण तिथं वर्णन केले पांढऱ्या फुलाचं. मग बजरंग बलीला कसा त्याचा आपण तो वाद आहे महाराज. चिंतन करत असताना ही जी काही अशी अवस्था, म्हणून तिथं त्याला पांढरं करून दाखवावं लागलं महाराज. एक अशी अवस्था म्हणतो महाराज, जसं वाल्मिकानं लिहिलेलं आहे तसं वरतो निदावी नामा म्हणे. तसं त्या वाल्मिकाने लिहिले भगवान परमात्मा, पण त्याच्या अधीन होऊन त्याने जसं लिहिले तसं वागलं. हे आचरणाचं पुण्य राम आहे महाराज. पूर्ण अवतार आहे पण बंधन मध्ये आहे महाराज, त्याला काही करता येईल ना. म्हणून पूर्णोत्तम, म्हणून तो भगवान परमात्मा अवताराचं जे काही 8वा अवतार, म्हणूनच महाराज ज्ञानोबारायांनी म्हणतात महाराज 1 2 3 4 5 6 7वा आणि 8वा वेळोवेळा. 7वा जो अवतार रामचंद्र प्रभू, 8वा जो अवतार भगवान कृष्ण पूर्णोत्तम अवतार. आणि ते चरित्र विचार करण्यासाठी तुकोबाराय म्हणतात मी पुन्हा इथे जन्माला येतो आणि ते चरित्र उच्चार करून आणि त्या चरित्रातलं जे काही आनंद मिळणारा जो प्रसाद आहे ते प्रसाद सगळ्याच्या मुखात देतो म्हणून हे महाराजांचं म्हणणं आहे. म्हणून ते आपण तो चरित्र काय, म्हणून तो ज्यावेळेस पूर्णोत्तम जो भगवान परमात्मा आणि ते अविनाशी सुख, अविनाशी सुख म्हणजे तो भगवान परमात्मा. इकडे श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये पूर्ण गोकुळीचं वर्णन आहे, व्यास महर्षीने लिखाण केलेलं आहे महाराज. आणि ज्यावेळी एकदम आपण तो भगवान परमात्मा भक्तादी देव बोलती पुराणी एवढा पण तो महाराज नंद आणि यशोदा मेन पात्र त्या कथेचे महाराज. नंद आणि यशोदा, वसुदेव आणि देवकी आणि गोप आणि गोपिका ह्या सर्व जनाची इच्छापूर्ती करण्यासाठी तो निर्गुण निराकार भगवान परमात्मा ज्या मथुरेत देवकी इच्छा पूर्ती करण्यासाठी त्या कारागृहामध्ये, आता तुलनात्मक चरित्र आहे महाराज रामाचं आणि कृष्णाचं. एकाचा जन्म राजवाड्यात झालेला आहे, एकाचा जन्म दुपारी झालेला आहे आणि एका म्हणजे या अवताराचा जन्म रात्रीला झालेला आहे. आणि हे जन्म कुठं झालेला आहे, जेलला झालेला आहे महाराज. तुलनात्मक चरित्र आहे महाराज. एक चिंतन करत असताना महात्मे म्हणतात ही जी काही अशी अवस्था चिंतन करत असताना असा तो देवकीची इच्छा पूर्ती करण्यासाठी अखिल कुट ब्रह्मांड नायक जो भगवान परमात्मा, तो भगवान इच्छादाता आहे महाराज. तुमचा भाव जसा आहे तसा आहे महाराज. म्हणून देवकीची वसुदेवाची इच्छा पूर्ती करण्यासाठी त्या मध्यरात्री श्रावणवती अष्टमीच्या मध्यरात्रीला, शुद्ध अष्टमीला मध्यरात्रीला तो भगवान परमात्मा प्रगट झालेला आहे महाराज. आणि मोठा 8 वर्षाची मूर्ती, 8 वर्षाची मूर्ती देवकीच्या समोर थांबलेली आहे महाराज. देवकीनं त्या देवाला पाहिलं, पाहिल्याबरोबर पाहिल्या वेद लावे पैसे जीवे जडोनी, असा स्वरूप सुंदर. कारण एवढं सुंदर आहे महाराज, काय त्याचं वर्णन करण्या. सुंदर ते ध्यान उभे कर कटावर ठेवूनिया, तुळशी हार गळा काशी पितांबर, आवडे निरंतर हे ध्यान. निरंतर असं स्वरूप ज्या भगवान परमात्म्यानं त्या कृष्णाला पाहिल्या, त्या आपण तो त्या देवाला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर म्हणते देवा माझं मागणं काय तुझं देणं काय. आता एवढं मोठं झालं माझं लेकरू, कारण पहिलेच म्हणलेलं आहे देवकीने वाईला यशोदेने पाळीला, कामाला कुणाला आलो पांडवाला. मग आम्ही तुम्ही कशा आई बापाला जन्मलो, कुणाला ताकद ते चिंतन करत असता प्रत्येक जीवाची अवस्था आहे मला. चिंतन करत असताना महात्मे सांगतात
तिची इच्छा पूर्ती करण्यासाठी लहान बाळ ज्याने ज्याने जैसे यावे तैसे व्हावे कृपा, एवढा कृपाळू माझा भगवान परमात्मा देवकीची इच्छा पूर्ती करण्यासाठी त्या मथुरेत त्या जेलमध्ये तो लहान बाळ झाला महाराज. आणि एवढं लहान झाला की त्या देवकीनं त्या लहान बाळाला पाहिले. बाळमूर्ती पांडुरंग लहान, आपण तुम्हाला कपडे नाही, अंतरायला नाही ना पांघरायला नाही बापू. अरे अखिल ब्रह्मांड नायक, ज्याच्या सत्तेने वारा वाहतो, ज्याच्या सत्तेने सूर्य चालतो, पण भक्ता अधीन तो देव. त्या कारागृहामध्ये देवकीसाठी पांघरायला नाही ना अंतरायला नाही. आणि आमचं मर्क त्याला किती, आता हे मला काही समजणार, मला हे असं घेऊन चालेल बघा, उभं कुठून तर दुरून बघतो. मला वाटतं काय झालं की गेल्यावरच असं घेऊन जातात का नाही. शब्द बोलून पण एक चाललेलं आहे महाराज काय म्हणून चिंतन करत असताना महात्मे म्हणतात ही जी काय अशी अवस्था चिंतन करत असताना तो भगवान परमात्म्याला वसुदेवाला झोप लागलेली, वसुदेवाला उठवलं आणि उठवल्याच्या नंतर लपवा 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 जगजेते, केवळ आपण तो महाराज आता, कारण जनी कंसाची कळी बाजा बाळासी मारे, कारण त्या निर्दयी आहे कंस दादाला दया नाही, 6 लेकर त्यांनी मारलं. आता आपण तो महाराज यालाही मारते, त्याला कुठेतरी घेऊन जाऊ असा विचार दोघांनी केला. आणि त्या भगवान परमात्म्याला स्पर्श केला. उचलीला कमळापती पायीचे बंधने गळते, एकदम स्पर्शात बंधन मुक्त आणि आपण दरवाजे मोकळे. हरिमाया आहे, त्या हरिमायानं सगळ्याला झोपवलं महाराज, लक्षपाळाला झोपवलं. आणि लगेच आपण तो भगवान, आपण तो वसुदेव भगवान परमात्म्याला गोकुळेत आपण तो महाराज देवाला आणलेले महाराज. आणि त्यावेळेस मध्यरात्रीला यशोदे देव भगवान परमात्म्याला सोडलं आणि माया नावाची तिथं मुलगी होती आणि त्या मुलीला घेऊन इकडे मथुरेला परत आले जेलमध्ये. आणि आपण तुम्हाला जसं आपण तो मायेचा हा बेडा आहे ज्या नाप्रमाणे इकडे मथुरेची कथा इथोपर्यंत आहे. आणि याच्या पुढे तो भगवान परमात्मा गोकुळेला गेल्याबरोबर ज्या गोकुळाची अवस्था ते सुख त्या गोकुळीला प्राप्त झाल्याबरोबर त्या गोकुळाची अवस्था तुकोबारा पहिल्या चरणात
पार नाही लेखा. अविनाशी सुख, अविनाश आनंद घर, अमूर्ती मुक्ती मधुसूदन असा तो भगवान परमात्मा. ते अविनाशी सुख आहे मला. संसाराचं सुख एक दिवशी नासणार आहे, पण हे सुख कायम आहे मला. 3 काळामध्ये अबाधित आहे महाराज. म्हणून महाराज या सुखाचं वर्णन वेद, शास्त्र, पुराण भांबावली महाराज, पण त्याचा अंत लागलेला नाही, त्याला पार लागलेला नाही महाराज. मग आता आम्ही तर विषयी पामरजी होतो, तर काय वर्णन करू शकतो सांगा. एक चिंतन करत असताना महात्मे सांगतात, अशी ही जी काही अवस्था, केवळ तो भगवान परमात्मा त्या गोकुळीला प्राप्त झाला आणि त्या गोकुळीत ज्या आनंद झालेला, आणि ते आनंद त्या गोकुळात प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक माणसात, प्रत्येकामध्ये त्या आनंदाचा प्रकार. कोणता आनंद? केवळ संसारातल्या आनंदापेक्षा, आता संसार म्हटलं किती आनंद वाटतो. केवळ मुलगा झाला आनंद झाला, संसारातला आनंद. मुलगा झाला आनंद झाला, गेला दुःख झालं. हे संसारातल्या आनंदाचं फल आहे मला. पण हे आनंदाचं नित्य आनंद पुढे आनंद ते कोण? विषय सुखबाई बापुडे ते क्षण. अरे बापू, विषयाचा जो आनंद आहे हे नित्य नाही, हे क्षणिक आहे. पण सगळे याच्यातच मोडलेले बापू आम्ही. म्हणून महाराज नित्य आनंदापुढे आनंद ते कोण? विषय सुखबाई बापुडे ते क्षण. अरे विषय सुख केवळ बापुड म्हणजे किंचित आहे बापू, केवळ आपण तो महाराज. म्हणून हा तो नित्य आनंद, नित्य सुख तो भगवान. आणि हे सुख जिथं त्या गोकुळात वाढायला लागलं, त्या गोकुळाचं काय आम्ही वर्णन करू शकतो सांगा. सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझ्या नामे, धन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुलत असो. म्हणून काय नाही चिंता, तुझी आमचा माता पिता. म्हणून महाराज म्हणते, केवळ आपण या गोकुळीच्या सुखाला अंत आणि पार नाही महाराज. त्याचं वर्णन करता येणार नाही. सगळं त्याचं वर्णन करण्यासाठी अपुरी वाचा आमचे 4 वाते सुद्धा याचं वर्णन नाही महाराज. परा, पैशंती, मध्यमा आणि वैखरी. हा, आता आपण बोलण्याचं कुठून निघते हो आपल्या शरीरातून? बाहेर पडलं कुठं उगम होते शब्द? तुकारामाचं नाभी म्हणजे नाभीच्या आदरणती ज्याला मुख झाले त्याला ऑपरेशन इथंच करतात. डॉक्टरला विचारा का ती नाही का कुठेतरी अडकल्याच्या नंतर मग तिला खुल्ल करण्यासाठी आपण ते. म्हणून परा ही वाचा नाभिस्थानात आहे. इथून निघालेले हे जे काही शब्द आणि केवळ आपण तो म्हणून त्याला ऊर्ध्व मुखे आळविला सोम शब्दाचा. हे कुठे निघाले? ऊर्ध्व म्हणजे नाभीतून निघालेले ही शब्द आहेत आणि हे वैखरीतून बाहेर पडतात महाराज. बाहेर पडले की त्याचा पसारा झाला. म्हणून हे सगळं वैखरीच परा, पैशंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाचेत सुद्धा याचं वर्णन नाही महाराज. म्हणून त्याचं वर्णन करण्यासाठी तो का म्हणे वाचा राहिली कुंठीत, पुढे झाले चित्त समाधान. आता त्याचं वर्णन करता येणार नाही महाराज. त्याचं वर्णन करायला वेळ आपण तो शिल्लक कुठंच नाही महाराज. म्हणून एवढं अविनाशी जे सुख, अविनाशी तो भगवान परमात्मा तर या गोकुळाईला प्राप्त झालेला आहे. आणि त्या आनंदामध्ये या गोपिका हे सर्वेच्या आनंदमय वातावरणामध्ये आहेत महाराज. म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंद नरनारी. असा हा बाळ कृष्ण भगवान ज्या आनंद राजवाड्यात, ज्या नंदाच्या घरी, आणि त्यावेळेस त्या आनंदामध्ये त्या गोकुळात प्रत्येक घरात काय चाललेलं आहे? गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी. प्रत्येक घरात आनंदमय वातावरण मला. कारण त्या
केवळ आपण तो महाराज प्रत्येक घराण्यात होतो नामाचा उत्सव. केवळ अशा अनेक प्रमाण तुम्हाला सांगता येते बापू. पण महाराज म्हणतात केवळ त्या आनंदामध्ये टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ते चालावे पंढरीची. चोकोबाराचा अभंग आहे. पण त्या आनंदामध्ये ते गोप गोपिका प्रत्येक गुडिया तोरणे करते कथा गाती गाणी. सगळा शुभ मुहूर्त महाराज. आणि ज्या शुभम आपण तुझी काही अवस्था आणि तो भगवान परमात्मा ज्या गोकुळीला प्राप्त झाला, ज्या गोकुळातलं जे काही आनंद आहे ब्रह्मादिकाला सुद्धा कळालेलं नाही बापू. म्हणून असा आनंद आहे. आणि तो भगवान परमात्मा त्या गोकुळीला आला आणि त्या गोकुळीत येऊन त्या भगवान परमात्मा त्या गोकुळीला का केलं शेवट तुकाराम महाराज म्हणतात. आनंद नर नारे आनंद आनंद नर नारी आनंद नर नारी बालकृष्ण बालकृष्ण बालकृष्ण
सांगायची का?
एवढ्या गर्दीत झोप येते म्हणजे पुण्यवान. दिवसा गरीब तुकाराम कारण पळून या गेली झोप होते पापा आडते. कीर्तनात का झोप येते? पापाचे लक्षण आहे, पापाचे लक्षण आहे. सगळे दारिद्र्यता पापाचे लक्षण. मी तिकडे जात बसत नाही, पण चिंतन करत असताना असा अविनाशी तो भगवान परमात्मा गोकुळीला प्राप्त झाल्याच्या नंतर सगळ्याला चरित्र माहिती आहे. मी जास्त सांगत बसत नाही कारण सारखे दुपारी हाय, संध्याकाळी हाय, आणि आता इथून लगेच नारायणगेटला खाली महिला पण गाव आहे, तिथं खंडोबा आणि त्या मार्तंडाच आपण पांडुरंग कल्याण आपण तो कार्य आहे. मोठी जत्रा असते तिथे आपण तो 4 ते 5 कार्यक्रम आहे तिकडं. कारण सतत चिंतन करत असताना केवळ आपण तसा तो अविनाशी तो भगवान परमात्मा फक्त इच्छा पूर्ती करणारा भगवान या गोकुळीला प्राप्त झाला. आणि तिथं ज्या आनंद आणि यशोदा गोप आणि गोपिका या सगळ्याची इच्छा पूर्ती करणारा देव तो कसं चरित्र करायला लागलेलं आहे त्याचा थोडासा आपण विचार करू. चिंतन करत असताना महाराज म्हणतात, हे जे चरित्र केले नारायणी रंगता गोदने राखिता हे सोंग सारिले त्या रूपे आनंदे पुढे बहुत करणे आहे. आई तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम मायेचे देई प्रेम. ऐकायला बी प्रेम लागतो आणि सांगायला बी प्रेम लागतं. प्रेमानं सांगितलं तर ऐकणारं प्रेम नाही तर त्याला काय करणार आहे? अवघड आहे ना त्याला. पण आजकाल असं झालंय, डेकोरेशन झाले परमार्थी. खरं काकडीचे जाते म्हणून बोलून जातो मी. खरं काय याचं चिंतन नाहीये बाबा. या जन्माचं कसं सार्थ पण याचा कुणाचाही विचार नाहीये. मग आम्ही महाराज लोकांचं काय आणि कुणाचं काय आणि कुणाचं काय चिंतन आहे बाबू. म्हणून चिंतन करत असताना असा अनमोल मानवी जन्म आम्हाला मिळालेला बापू. या जन्माला येणं किती मी दुःख भोगून आलेलं आहे काही सांगता येत नाही. म्हणून महाराज केवळ या चरित्राने या मानवी जन्माचं जन्मभूत होते महाराज. असं चरित्र त्या गोकुळात भगवान परमात्मा केलेलं आहे. नंदानी यशोदा विचार करतात आणि देवाचा पाळणा घालतात महाराज.
कुणाचा? देव कुणाचा? कृष्णाचा. आता त्याच्या पाळण्यात आणि आमच्या पाळण्यात किती फरक आहे? भरपूर फरक आहे. म्हणून त्यावेळेस तिथे जी काही अशी अवस्था आहे, पाळणा घातला, भगवान कृष्ण हे नाव ठेवल्याच्या नंतर आता तो भगवान परमात्मा चरित्र करायला सुरुवात केली. पाळण्यात असताना बाबळवटाची फजिती. कारण आता इकडचं जर कथा घेतलो आपण, मथुरेची कथा अशी आहे, राजा कंस ज्या माया नावाच्या मुलीला मारण्यासाठी प्रयत्न केला, ती हातातून निसटली आणि आकाशाला जाऊन ती सांगायला लागली, एक कंस राजा, तुला मारणारा माझ्या आधी जन्मला, नाही मी आपण तिकडे जात बसत नाही, तुला मारणारा माझ्या आधी जन्मलेला आहे आणि तिथं त्या गोकुळीत वाढायला लागलेला आहे. हे आकाशवाणी शब्द त्या कंस राजानं ऐकलं महाराज आणि त्याला भय निर्माण झालं. आता मी काय कोणाला भेटतो का म्हणते की माणूस, पण डॉक्टर ना मला तू उद्या मरतोच म्हणले. सगळ्याला मरणाचं भय आहे बापू. किती बी म्हातारं होऊ द्या, राहावंच वाटतो. तुला जावं वाटते का राहावं वाटते? वाटलं रे. महाराज म्हणते प्रत्येकाला राहावंच वाटते, पण ती काय आपल्या सध्या नाही बाबू. चिंतन करत असताना महात्मा म्हणतात, ज्यावेळेस त्याला भय निर्माण झालं आणि दुष्यंत बसलेला कंस राजा, एक दूत येतो आणि दुष्यंत असलेल्या राजा त्या कंसाला विचारतो, तुम्ही का दुष्यंता? त्यावेळेस हे क्षमा करतो महाराज, राजा प्रभुत्या त्याला सांगतो, माझा वैरी त्या गोकुळीत वाढायला लागलेला आहे, त्याला मला मारलं तरच मी बचाव, माझा बचाव होतो, त्याला मला मारणार आहे असं त्याला विचारलं. एवढी का चिंता? मग सारखा असता आमच्यासारखा असताना तुम्ही एवढी का काळजी करता? मी जातो मार. तो राक्षस प्रधान भगवान कृष्णाला मारण्यासाठी आपण तो गोकुळीत प्रवेश करतो. कसा प्रसंग आहे, कसं जावं लागतं मला. काही लोक समय काळातील काही लोक आहेत, पुण्या समयाला काय करावं हे कळत नाही. मानवी जन्माला येऊन पुण्या समयाला काय करा, मेल्यावर रडत रडत यावं का हसत यावं? रडत यावं. इकडे कसं काय? आमच्याकडे हसत जातात तेलंगणा. इकडे कसं काय? रडत येतात का हसत येतात? एकदम आपण तो महाराज त्या गोकुळाची अवस्था काय, त्या प्रधानानं विचार केला, राक्षसानं विचार केला, जर मी राक्षस वेशात तिथे गेलो तर मला ठेवत नाही. मग ते समय कोणता आहे? कारण प्रत्येक घरात आनंदमय वातावरण चाललेलं आहे आणि बाळकृष्ण ज्या नंदाच्या घरात आहे तिथं जाण्यासाठी सौम्य आपण अवस्था व्हावं लागल. आणि पुण्या समयाला काय करावं? त्या प्रधान राक्षसाने विचार केला, जर इथं राक्षस होऊन गेलो तर मग ज्ञानला तुकार म्हणून ब्राह्मण झालेला ब्राह्मण, जन्मलेलं ब्राह्मण झाला आणि त्या फाटक धोतर नेसला आणि आपण तो पंचांग घेतलं. आता ते किती वर्षाचं आहे कुणास ठाऊक, कधी बापाचे बघितलेच नाही पंचांग. काय घेतला आणि आपण तर त्या गोकुळीत त्याचा प्रवेश झालेला आहे. प्रवेश झाला आणि त्या प्रवेश झाल्याबरोबर प्रत्येकाच्या घरी लहान बाळ जिथं आहे तिथं जातो, काहीतरी सांगतो, उदरनिर्वाह बघत पुढे म्हणजे आपण तो महाराज नंदराजाच्या वाड्यात थांबा, त्याचा प्रवेश झाला. ज्याच्यासाठी आले त्या वाड्यात त्याचा प्रवेश झाला. ऐश्वर्याने त्या ब्राह्मण वेशात आलेल्या पाहिलं, अंगारी संदाशी आसन, पूजा करी काया वाचा मन. आसन टाकलं, पाठ पुढे पाठ मागे पाठ आपण तो बसलं. प्याला पाणी दूध काय त्याची आपण तो व्यवस्था केली आणि
म्हणून मी किंवा प्रस्थाश्रमाची लक्षणे बघ. कुणीही जरी आपला अतिथी त्या समयाला आल्याच्या नंतर त्याचा आदर सत्य करता ही शास्त्र सांगते. आणि त्या अतिथीला आपल्या घरून रिक्त हाताने वाटलं तर आमचं पुण्य त्याच्या संग जाते. बाबू हे धर्मशास्त्र न्याय आहे. आता आमचं कसं आहे, महाराज घरला आले की मी नाही, महाराज तुमच्या महाराज घरला आले की महाराज बाका आलो बघा, मी देवपूजा करा, तिथं तांब्या पाणी घ्या, पाय घेऊन या, आमची मर्यादा नाही. चिंतन करत असताना घाली सत्ताची असं पूजा करी काया वाचा म्हणून एका जन्मात इच्छा पूर्ती करणार महात्मे. पण असा हा महात्मा नव्हता ना, पण मग देशात आलेला आहे आणि टाकलं दूध पाणी चहा काय करायचं केलं, पण उग बसत नाही बस. अरे कुलगुरु गर्ग मुनी ज्याचं जातक केलेलं आहे समाधान राहा, पण ईश्वर पण आलेल्या बामणाला आलेल्या जोशाला विचारित माझ्या पोराचं कसं ते म्हणतात, तुझ्या पोराचं काय सगळंच होऊन तिथं पोरग जन्मले, मग तुझं काय शिल्लक काय तिथं आता चिंता. तसं त्या ईश्वरीनं केवळ आपण तो महाराज मला मुलगा झालेला आहे बघा, त्याने त्याच्यासाठीच आलेलं होतं. आणि उग खाली वरी पंचायत केलं आणि लग्न मला नक्षत्रावर हा जन्मलेला आहे आणि तुझ्या पोराचा घात करणार आहे, लवकर एक पण खड्डा करण्यानं टाकून दे म्हणते. त्यावेळेस ईश्वरीनं म्हणते कुलगुरु वशिष्ठ आपण तो गर्ग मुनी चांगलं जातक वर्तन केलेलं आहे, तुम्ही असं म्हणताय महाराज. त्यावेळेस त्या बापळपटाने ईश्वराला गर्ग तू चुकला गणिताशी. त्या गर्गाला काय येतंय, माती येते, असं त्या संतांची त्या गर्गमुनीची निंदा करायला लागला म्हणून राग येतो देवा तुका म्हणजे संतांचा अपमान करून तुम्ही देवाची जरी पूजा केलो. ज्ञानबा तुकाराम साहेब महाराज पुन्हा जीव आता इथं तर कसं, पण पुढे बी त्याची गती कशी आहे त्या जीवाची गौड पुराणात सांगितले म्हणून ते सांगत बसत नाही. चिंतन करत असताना एकदा शब्द आपण तो बोलल्याबरोबर पाण्यात झोपलेल्या देवाला सहन झालेले नाही आणि लगेच चपकतो. ज्याच्या सत्तेने वारा चालतो, ज्याच्या सत्तेने सूर्य चालते, असा तो सत्ताधीश तो भगवान परमात्मा पाळण्यात सगळ्या वस्तूला आज्ञा दिली. पाठाला म्हणलं पाठा दिला पाठावरी पाठ दिला भट दिला. कारण गर्ग मुनीला अपशब्द महात्म्याला जर अपशब्द आमच्या मुखातून गेले तर त्या जीवाची गती आहे बघा. आता इथून तर बघा इथोपर्यंत काय झाले ते झाले अवघड आहे. म्हणून महात्मे म्हणतात केवळ विठंबिला भट दिला पाठीवरी पाठ. एकदम त्या पाठाने देवाने सांगले पाठाला ब्राह्मणाची मर्यादा करा. आता मर्यादापेक्षा अमर्यादा झाली आणि एकदम दिला पाठीवरी पाठ. मागलचं पाटा पाठीला लागलं, पुढचं पाटा पाठीला लागलं. स्वयंपाक घरातले लाटणे पोळपाट सगळे येऊन राम राम करायला लागले. मला सगळं जाऊ द्या शेतात गेले ते असा
आणि त्या बामणाची वेशधारी झालेल्या बामणाची कथा काय झाली महाराज सांगतात. जाणवे तुटले पंचांग पातळी जाणारे तू सिद्धांत काय. जाणवे तुटले पंचांग फाटले धोतर कळाले. मानवी जन्माला येऊन ज्याची जाणीव ओझे झालोनी जाणव काय दोऱ्याचं घालून कानाला अडकू नका. महाराजाचं म्हणणं आहे ज्या जीवाला ज्याची जाणीव या जीवाचं कसं हित होईल या जीवाला त्याची जाणीव नसलं ते जाणव काय काम करते. म्हणून जाणवे तुटले ज्याची जाणीव गेली जानवे तुटले पंचांग पाटले. हा पंचांग नाही. तुम्ही बघा तुम्हाला जर पाहायचं असेल तुमचं वर्षाचं गोचर इथं मिळतं आपल्याला. पाडव्याच्या अमावस्या दिवशी आणि पाडव्या दिवशी चंद्र नाडी काय करते सूर्य नाडी काय करते तुम्ही पहा. तुम्हाला वर्षाचं गोचर याच्यात मिळते. पण आहे आम्हाला शांबा तुकाराम तेवढं ते काय म्हणते त्याला त्या दिवशी काय आता तुमचा तुम्ही विचार करा. एक तेलुगू भाषा असल्यामुळे मराठी बोलायला अवघड झाले. चिंतन करत असताना त्याला लिंब म्हणतात. पाडव्या दिवशी लिंबाचं पाला आंबा हे सगळं ते कारण हे ते काय अमृतमय तिचं चिंतन आहे. तीच का आपल्याला त्याचं काय प्रकरण आहे शास्त्र सांगते बाबा. म्हणून चिंतन करत असताना जाणवे तुटले म्हणजे ज्याची जाणीव गेली. जाणीव गेल्याच्या नंतर मग हे पंचांग जाणवे तुटले पंचांग पाठले. मग आता त्याची जाण आता वेड्याची काय अवस्था कपडे राहतात का त्याच्या अंगावर ते गती या जीवाची होते. म्हणून महाराज म्हणते चिंतन करत असताना महात्मे सांगतात की ज्याचा फजिती झाली आणि उघडा पावला त्या कंस राजाकडे गेला. त्याची परिस्थिती पाहिल्याबरोबर राजा कंसाला त्याला विचारलं मी आणि त्याला पाहिलं नाही तर हे गती माझे पुढचं काय होईल मला काही सांगता येत नाही. असं चरित्र पाहण्यात म्हणून येदसे चरित्र केले रंगता गोदनी हे सोंग सारिले आरोग्या म्हणते पुढे करणे आहे. तो भगवान परमात्मा एक दिवशी यशोदा पाण्यातून घेतली. रडत असलेल्या भगवान परमात्म्याला घेतली आणि स्तन पान दिली आणि खाली सोडली. आणि तो भगवान परमात्मा नाते कौशल्यकांना केही बोला पण तो महाराज पोट वडायला सुरुवात केली. पोट वडत तिला हात लावून उभा टाकायला. उभा टाकतो पडतो उभा टाकतो पडतो. आता जसं आपली लेकरं तसं उभा टाकतो पडतो पडत 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 रांगायला सुरुवात केली. माझ्या रांगेत असताना त्याची लक्षणं आहेत. कसं रांगायला सुरुवात केला तळवे तळात की डाव्या गुडघ्याने रंगनी रंगनाथ गवळण दसवंती पैसांगी
आलिया कृष्णाची या मागे येणे येणे ओ श्रीरंगी माझे बघितले असा त्या अंगणामध्ये रंगायला सुरुवात केली. रंगत असताना सुद्धा चरित्र केलेलं नाही. अंगत रंगी दावो निगवळणी धरते रे मला अंगू लागला अंगणी माता जावळाची असं रंगायला रंगत असताना सुद्धा चरित्र दिवशी भगवान परमात्मा रंगत रंगत अंगणात गेलेला आहे. बराच वेळ तो खेळ खेळला आणि भगवान कृष्णाला भूक लागलेली आहे. एकदम भूक लागलेली आहे आणि तो भगवान परमात्मा रडायला सुरुवात केला. हळूहळू रडल्यानं आपली आई जवळ लवकर येते. काम करणारी आई जरा क्विक आहे. आत्ता उठली एवढं काम करून जवळ जात म्हणते की आपली बी आई तसंच म्हणते. तसं त्या ऐश्वर्याने विचार केला. आई लवकर येत नाही. भगवान परमात्मा रडायला सुरुवात केला. कसं रडायला? रडते माझे बाळ केवळ रडायला लागला. थांबवतच नाही मला. जवळ जाते त्या ऐश्वर्याने आपण तो कडेवर घेतल्याच्या नंतर खाली उतरतो आणि ऐश्वर्याचा हात धरतो. आता हात पूर्ण हात धरत का बोट धरतोय? पूर्ण हात धरायला येणार का? एकच बोट का धरतोय? शास्त्र सांगते चिंतन आहे. ज्यावेळी एकदम आपण तो ऐश्वर्य घराकडे चाल मला जीव घाल केवळ आपण तो त्या भगवान कृष्णानं त्या ऐश्वर्याचा हात धरला. चल घरी आणि मला जीव घाल. भूक लागलेली आहे. काय काय? साध्या फळाची पोळी करून दे. वांग्याचं भरीत काय याला डवळाय म्हणूनच वांग्याचं भरीत साधी साधी पोळी म्हणजे चपाती. साध्या गव्हाची पोळी करून दे. हे सगळं मला जीव घाल ऐश्वरी घराकडे चाल. त्या ऐश्वरीने त्या भगवान परमात्म्याला नदी घेऊन गेलं. त्याची सापुरती भूषण तयार केली त्या ऐश्वरीने. आणि त्यावेळी तुम्हाला ते मला अशा अवस्थेत सगळ्या ताटात जे जे काही त्याची इच्छा आहे ते ते पदार्थ तयार केले त्या ताटात वाढली आणि भगवान कृष्णाकडे गेली. आणि भगवान कृष्ण आपण तुम्हाला चालवायला सुरुवात केली. करत असताना मी नाही असं खाणार. कसं खाणार? त्याला काला करून दे म्हणते. काला करून सगळी वस्तू एकत्र कर म्हणते. बघा नाहीतर जेवतो नाहीतर मी जेवणार म्हणते. बाहेर पळून जायला सुरुवात करते. पकडते आणते. मग तुझं काय सांग मला? ते सगळं एका जागी कर. सगळं एका जागी करते का? नाही 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 मी असं नाही खाणार. कसं खाणार? प्रत्येकी वेगवेगळं एका अजिबात. आता काढवलेली वस्तू वेगळी होईल का? हा हे कृष्णा खा रे. आता हे कसं करता येते? शक्य आहे का रे? नाही. त्यावेळी एकदम आपण तिचा हट्ट पूर्ण कर. भगवान कृष्णाचा हट्ट पूर्वता करणं. म्हणूनच शास्त्राकडे चिंतन आहे. राजहाट, बाळहाट आणि कोणता विसरतो स्त्री हाट. का बघ तिनं मागितलेला आम्हाला द्यावंच. नाही दिलं तर प्रताप महाराज म्हणते चिंतन करत असताना बाळहाट पूर्ती करण्यासाठी त्या कृष्णाची हाटपूर्ती करण्यासाठी आपला पदर त्याच्या अंगा आपण ताटावर टाकले. बघा पदराच माणसाच्या डोक्यावरच्या पदराचं ताकद केवढी आहे हे मला सांगायचं. आताचा हा एक पदर डोक्यावर. हा मग कसा धर्म शिल्लक राहील? कसा धर्म शिल्लक राहील? अरे बाप महाभारतात कथा आहे. ज्यावेळेस राजा भीमानी स्वर्गातून इंद्राला विजयी करून हत्ती आणत असताना हत्ती केवढा वजन
आणि भीमाचं आधार हत्तीचं बळ भीमाचं, आणि त्या हत्तीचं बळ, हत्ती भीमाच्या हातातून सुटला आणि खाली पडत्या भीम आपण तो प्राण देते म्हणून कुंतीनं आपलं पदर आपण तो पसरलं हत्तीला आणि भीमाला त्या पदरात घेतलं. हे पदराचं पुण्य आहे महाराज. हा याचा पदराचे आपल्याला काय हाय का? हे ज्या म्हणजे धर्मशास्त्राचा न्याय आहे महाराज. जोपर्यंत आचार पुण्य जवळ आहे तोपर्यंत आम्हाला कुठलीच पडली नाही, आणि आचारात जर कुठतरी बिघड पडलं की आम्हाला दुःख लागलं महाराज. म्हणून चिंतन करत असताना महात्मे सांगतात केवळ अशा प्रकारची जी काय अवस्था ईश्वरेने आपलं पदर त्या ताठावर टाकलं महाराज, झाकलं. म्हणून कोणती वस्तू झाकून आणा, कोणती वस्तू उघड आणा ही शास्त्र सांगते महाराज. बघा तुम्ही नैवेद्य घेऊन जाताना झाकून घेऊन जाता का उघडे घेऊन जाता? प्रसाद झाकूनच आणतात, वाण झाकूनच आणतात. तेच वाण उघडे घेऊन पुन्हा वाण उघडे केलं म्हणते अवघड. चिंतन करत असताना महात्मे सांगतात की ज्यावेळेस एकदम आपण तुम्हाला आपलं पदर त्या ताटावर टाकलं त्या पदराच्या पुण्याईने केवळ भाजी आलं, भाकर आलं, चपाती आलं, सगळं जिकडं तिकडे झालं. हे चरित्र तो भगवान परमात्मा पिता म्हणून येद जे चरित्र केले रांगता गोदने आहे हे सोंग सारेले आरोपे आरोपे पुरी बहुत करण्यासाठी भगवान परमात्मा रांगती चरित्र केला. कृष्ण चरित्र आहे महाराज. आताच मी कुणाकडनं पाहताना सगळे लोक घरी कर बघलं. नाही बापू, तुमच्यापेक्षा मला लई आठवत आहे बापू, पण एकदा प्रेमात रंगले की मला सायं एक चिंतन आहे बापू. केवळ 23.5 तास संसाराला अवकाशी पण अर्धा तास परमार्थाला देत मला. खरं काय याला वाणी समजलं नाही त्याच्या. म्हणून चिंतन आहे बापू. एक चिंतन करत असताना महात्मे सांगतात आज तुम्ही 2 तास किंवा 7 दिवस तुम्ही 2-2 तास कीर्तन ऐकला, गाढवलं भजन केला, जेवढं वेळ तुम्ही ते दिला तेवढं हे पुण्य, हे जे काही समय केवळ आपण तुमच्या एटीएम मध्ये पडलेले पुण्य महाराज. एटीएम मध्ये पैसे आहेत प्रति एटीएम पैसे देते, आणि एटीएम मध्ये पैसे नसतात तर एटीएम पैसे देते. तसं आमचं शुद्ध पुण्य तिथं असलं तर हे सगळं आपल्याला घडते, नाही तर करत नाही. म्हणून चिंतन करत असताना चरित्र तो भगवान 5 वर्षाचा झाला. सगळ्या गोपाळाला जमा केलं आणि सगळ्या गोपाळाला जमा करून त्याची नोंदणी घेतली आणि सगळ्या गोपाळाला सांगितलं की आपल्याला चोरी करायची आहे. का चोरी करायची? दही, दूध, तूप, लोणी हे सगळं आपल्याला चोरी करायची आहे. म्हणून लगेच आपण तुझर पाहून एकांताची विविध भक्तीचे ज्या घरात कोणी नाही अशा घरात चोरी करण्याचं प्रवेश त्या घरात केला. सगळ्या गोपाळाला अशा अनेक आपण तुम्हाला एकच गोपाळाला पोट भरतात. विचारतात या आलं तरी या रे लागे अहो दे माझ्या मागे मागे आजे देतो वरी पुरी म्हणाल तो वरी तुम्ही किती खा पोट भर आज तुम्हाला देतो. असं त्या भगवान परमात्म्यांना त्यांना पोट भर दही, दूध, तूप, लोणी जी काय ज्याची इच्छा असेल त्या गोपाळाला तृप्त केला. प्रत्येक आपण तो घरामध्ये प्रत्येक आपण तो अशामध्ये तो चरित्र करायला लागलेला महाराज. त्या गोकुळीला एवढा वेळ लावला महाराज. गोकुळीला वेळ लावला आणि आपण वेडा झाला. वेडियाच्या गावा गेला. हे लक्षण प्रमाणे महाराज. अरे भक्ती प्रेम रसामध्ये तो भगवान परमात्मा मी देव आहे म्हणून विसरतो बापू. विसरून आपला देव नामे जेवढला पड्डेराव न विचारी अति कुलथाव आणि लागावया पाव संतांचे. या गोपिकाच्या प्रेम रसामध्ये तो भगवान परमात्मा प्रत्येकाला छंद लागेल. भगवान कृष्ण एक क्षण नाही त्या गोपिकेला दिसला की प्राण अवस्था आपण त्या अभंगेत महाराज ज्या भगवंताच्या
प्रेमामध्ये रंगलेल्या ज्या गोपिका, म्हणून मला जोपर्यंत या जीवाला गोपी अवस्था येत नाही तोपर्यंत याचा आनंद आपल्याला मिळत नाही. पुष्कळ तुम्हाला बाबतीत सांगता येते महाराज, पण वेळाभावी चिंतन करत असताना महात्मे सांगतात प्रत्येकाला असा वेग लागला, काहीतरी निमित्त करतात आणि त्या ईश्वरीला गाराने सांगतात आणि सांगत त्या कृष्णाला पण तो पाहतात. मला पाहिल्याबरोबर केवळ त्या कृष्णाची जी काही बाललीला त्याच स्मरण करतात आणि त्या कृष्णाच्या मुखाला पाहतात आणि समाधान होतात आणि आपल्या संसारात आपण जातात. प्रत्येकाचे आपण तुम्हाला चिंतन करत असताना तो भगवान परमात्मा हे सगळे गोकुळात चरित्र करतो महाराज. आणि प्रत्येकाने गाराने देत असताना एकदम आपण तुम्हाला यशोदेवी एक दिवशी भगवान कृष्णाला आपण तो महाराज मातीवर बसून घेतलेली आहे महाराज. आणि कृष्णा प्रत्येक बाई येते गाराने देते, किती तर तुझे गाराने ऐकू रे, माझे कान बधीर झालेले. ते बाई येते हे सांगते, ते बाई येते हे सांगते, असं दोघं बातचीत करत असताना एक गोपिका आलीच की आणि येऊन म्हणली, यशोदे तुझ्या पोराला काहीतरी सांग. का परवाला आमच्या घरात दारी निजला होता म्हातारा, पै ताकाचा आल्या सैरा तयावरी पोरीला. परवाच्या दिवशी माझ्या घरी आलं ते आलं, पण सरळ मधल्या घरात गेलं आणि ताकाचा डेरा घेतला. माझा मामा दरवाजाजवळ झोपलेलो होतो. आता म्हातारे दरवाजाजवळ का झोपतात मला माहिती दरवाजावर. परवाला आमच्या घरात दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा पै डेरा सैरा तयावरी पुरीला. कोणता डेरा, कोणतं ताक, कोणतं म्हातार चिंतन आहे बापू, मलाच कळणार. मला काय सांगू, पण म्हणतात की अशा प्रकारचं भगवान कृष्णाला ती बोलतच होती, सांगतच होती. अशी गोपिका आली ही सकाराने सांगितली. बघ बघ आता तू तुझ्या समोर ही सांगली की नाही तुझी, अशा अनेक उदाहरणे सांगत असतात. एक पंत महाराज बघून कृष्ण मांडीवरच बसून आहे. एक गोपिका लंगडी आहे, भोगडी आहे महाराज. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे महाराज, ते गवळण मौलीची. काय सांगू तू ते बाई, काय सांगू. ती आली लग्नात आली आणि ईश्वरी जवळ म्हणजे काय सांगू तू ते बाई, काय सांगू तुझे. कारण मी पाण्याशी जाता पाण्याची घागर बघून तिकडून आला तावला. हे बोबडी गोळ नाही नाम करायची. तिकडून आला तावला आणि एकदम आला मला धक्का दिला आणि धक्का दिला. मी पडली, गागर पुतली, मी लढत बसले. कारण महात्म्याचे अक्षर आहेत बापू, आमचे तुमचे नाहीत, महात्म्याचे अक्षर आहेत. असं अनेक चरित्र त्या भगवान कृष्ण मांडीवर असताना शेगाला तिथल्या ठेवलेली. त्यावेळेस एकदम ईश्वरीने कृष्णाला म्हणते, कृष्णा तुला किती सांगू, काय तुला काय सांगू. एक तास सोडून 10 म्हणलं कुणाच्या कृष्णा तुला
थकलेली यशोदा म्हणले कृष्णा तुला मी पाठी करतो. आपल्या घरी काय म्हणतो दुसऱ्याच्या घरी जातो सांग. काय म्हणे काय करतो चोरी ते सांगतो नाही कशी हरी. आई आपल्या घरी 9 लाख गायचं दूध आहे, दही आहे, तूप आहे, लोणी आहे, पण घरातलं चांगलं सोडून धाब्यावर जाऊन जेवते ते भाऊ. काय सांगा महाराजाचं असं म्हणणं आहे. चिंतन करत असताना केही वेळा पण तो महाराज असं एवढं पण तो काय कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको, जाऊनच बापू उभा राहा. एकदम आपण तो बाग एकदम यशोदेने त्या कृष्णाला समजावते आणि त्या यशोदेने असे शब्द बोलल्याबरोबर देवाला तर सावड माझ्या आईला एवढं त्रास मी देतो. देवाने म्हणलं आपलं काम गोकुळातलं संपले, कळसदाचा सप्ताह सुद्धा संपले, आता आपलं काम पुढे भूत करणे आहे. म्हणून त्यावेळेस वृंदावनाचं कार्य आहे. म्हणून तो भगवान परमात्मा 7 वर्षाचा कल्पना द्यायचं नाही द्यायचं म्हणजे काय ते असलेले चरित्र उच्चार करून निघून जायचंय. म्हणून महाराज म्हणतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदागरी आनंद जाणणारी गुडिया तुळरी करते कथा करते गाणी ब्राह्मणे छंदे मन मोहिने गोविंदे बाळकृष्ण नंदागरी आनंद जाणणारी ज्ञानेश्वर धर्म आपलं टिकणार आहे नाहीतर नाही बाबा. चिंता नाही बापू. आता आपणाला धर्माची गरज आहे बापू. कारण चिंतन करत असताना कारण आमच्या हिंदू परिषदेचे कार्यक्रम चिंतन करत असताना धर्माला जागवण्यासाठी हे सगळं करायचे बापू. जोपर्यंत आमचा धर्म गेला मग आम्ही काही कामाचे नाही बाबा. म्हणून आता धर्माची गरज आहे, भक्तीची गरज आहे, भावाची गरज आहे. म्हणून असलं लहान मुलाला त्यावेळेस पण तुम्हाला एक संस्कार चांगले संस्काराचे म्हणून मी जनजागृतीचे सप्ताह करणं, गणपतीला बसून जनजागृती एका ज्ञानबातू करणं आहे. हा अवघड ब्रिटिशांचं काळ असताना आपले दडोपंत होते त्यावेळेस. कारण भारत 1947ला स्वतंत्र झाला म्हणून दंडोपंत दादा 1945ला देह सोडलाय. दादा गेल्या 2 वर्षाला भारत स्वतंत्र झालेला. दंडोपंत दादा त्या ब्रिटिश काळामध्ये बंधन भजन करायला बंधन होतं त्या पंढरीत. पण केला नियम चालवी माझा नामा म्हणे ते केला नियम चालवी माझा. पण त्या परिस्थितीत सुद्धा आमचं म्हणजे धर्माचं रक्षण आहे म्हणून आज आम्ही तुम्ही सगळे करायला पाहिजे. उपवासा पारणा राखीला दालवंता केला भोग बटा आम्हासाठी. जसं आपल्या संसारामध्ये
लेकरासाठी किती पराकष्टा करून आपण धन मिळवतो, तसं आमचे महात्मे या जीवासाठी धर्माचं रक्षण करण्यासाठी एवढं अट्टहास करून इथपर्यंत असतात आहे महाराज. बाप थोडं महात्म्याकडे पहा, उगा सोंग धोंग करीत बस नका आणि सोंग घेऊन करून दुःखाला कारणीभूत होऊ नका. हेच आमचं ध्येय आहे महाराज. जिथं चमकते तिथं ज्ञानबा तुकाराम होते बोलला. हे खरं मी बोलू, मी बारका माणूसाठी मोठं बोलू शकत नाही, पण आपल्या जर जीवाचा हित करून घ्यायचा असेल तर एकच आपला धर्म सांभाळ. आणि आम्हाला धर्मच, तुम्हाला कुण्या गंगम्यांची गरज नाही, तुम्हाला तुमच्या मागे बांधू घेऊन करायची वेळ नाही. एकच आमचा धर्म पक्का असला की आमचा धर्म गंगम्यानच आहे मला. म्हणून धर्म रक्षित आमचा धर्म आम्हाला धर्म. आता ज्याचं कालचं चरित्र अनुसया माईचं का, ती स्वधर्माने पतिसेवेचा धर्म, पती सेवा. आणि ज्यावेळेस या 3 देवाने ज्याचं सत्व घेण्यासाठी आली, पण त्या धर्माने वागणारी सती अनुसया. आज तिच्या इथं 3 देव आहे. हे कशाचं कार्य? धर्माचं कार्य. म्हणून धर्म रक्षित. आपला धर्म आपण आहे, आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्माला. आता काही लोक पैशाला बघून धर्म स्वीकारतात, त्या जीवाची गती काय होईल काय आपल्याला सांगायची गरज नाही. म्हणून चिंतन करत असताना अशी पुष्कळशी तुम्हाला सांगता येते. तो भगवान परमात्मा 7 वर्षाचा झाला, सगळ्या गोपाळाला एलान केला महाराज. आणि उद्यापासून आपल्याला वृंदावनेला जायचंय. जाता जाता सुद्धा भगवान परमात्मा चरित्र करतो. गोधनी चारावया जातो सार्वजनिक पाणी, मार्गी भेटली गादी कृष्ण दान मागे गिरी हंसलोली, तवती देखील ईश्वराजने. जाताना सुद्धा चरित्र करतो. आणि वृंदावनेच आपण तो चरित्र, इंद्राचा गर्वहरण, ब्रह्मदेव 1 वर्ष पूर्ण आपण तो चक्रा गाठलं, पण त्याचा अंत लागलेला नाही महाराज. केवळ निराभिमानी ब्रह्मदेव त्यावेळी शिकतो आपण तो महाराज कालिया मर्दन आणि केवळ कर्माभिमान वर्णन. आणि भगवान कृष्णाला मनुष्य स्वरूपात पाहून हे गवळ्याचं पोरग म्हणून वर्णाभिमानातले ब्राह्मण गाव सोडून आपण तो रानात येऊन यत्न करतात महाराज. आता त्या लोकांची गती ना आमची गती एकच आहे. असल जे काय आता विचार नाही. म्हणून बाप तिथेही सुद्धा आपण तो एक दिवशी भगवान कृष्ण काय केलं, सगळ्या गोपाळांना आज काही आपल्याला घ्यायचं नाही, न्यारी घ्यायची काय नाही का, तिथे यज्ञ चालला, तिथं भोजन आहे. त्या जंगलात सगळी गायी आपण तो गोपाळ घेऊन गेली. आणि गेल्याच्या नंतर गोपाळाला भूक लागली. देवात आम्हाला भूक लागली, या जंगलात कोणी काहीतरी आणलं नाही. अरे तिथं यज्ञ चालू आहे ना, तिथं जाऊन तुम्ही मागा, कृष्णाला भूक लागली. आणि आपण तो असं सांगा. ते गेले, गोपाळ गेली त्या ब्राह्मणाकडे आणि जातात. म्हणलं आमचा भगवान कृष्ण, त्याला भूक लागली. अरे गाव सोडून इथं आलं, इथं बी आहे का तुम्ही म्हटलं. ते परत आले गोपाळ, कुठं कृष्णाकडे आले. कृष्ण हा ते ब्राह्मणासमोर, अरे त्यांच्याकडे कशाला मागा गेलो रे, त्यांच्या ऋषीपत्नी आहेत ना, त्यांच्याकडे जावा. ते पुन्हा गोपाळ ऋषीपत्न्याकडे येतात आणि त्यांना सांगतात, महाराज केवळ आमचा भगवान कृष्ण उपाशी आहे आणि आम्ही सगळे उपाशी आहे आणि त्या जेवण्यासाठी तुम्ही काहीतरी देतात असं ऋषीपत्न्याला त्या गोपाळ विचार. अरे माझा कृष्ण इथं आलेला आहे, काय प्रेम आहे महाराज, माझा कृष्ण इथं आलेला आहे. हो इथं आलेला आहे. थांब, सगळे आपण तुम्हाला काय काय केलेले सगळे आपल्या आपण टोपले बांधले आणि सगळी निघाली. कुठं भगवान कृष्णाला जीव राहिला. नदी आडवी, मग त्यावेळेस त्या कस तरी जाताना गेल्या आणि एक गोपिका, एक ऋषीपत्नी, तिला काम आवडत नव्हतं म्हणून करावं थोडं बसावं, करावं थोडं बसावं, तिला काम आवडत नव्हतं. ती मागे पडली, ती सुद्धा आपलं चुकून भगवानकडे दिसलं घेऊन जावं. आणि तिथे ज्यावेळेस तिचा नवरा काय लग्न झाला का मंत्र म्हणत
कुठं चालीस म्हणलं, कुठं नाही, कुठं सगळे गेल्या, मी तिथं कृष्णाला जीव घालतो. कृष्ण कुठला का कुठला, तू माझी बाई आहेस, मी तुला कसं जातीस बघू पण म्हटलं, पण तिनं पक्की होती, याच्यासाठी नव्हती. हा म्हणलं तुला स्थूल याचा अधिकार आहे. आमच्या 4 देह आहेत की नाही, हे दिसणार स्थूल पाप पुण्य करणारं सूक्ष्म शरीर आहे. याचा करता मी, याचा धरता मी, हे सूक्ष्म शरीराचे लक्षण आहे. हे तुझं देह आहे, हे ठेव, तुला काय करायचं ते कर. लगेच त्यानं बांधलं माझ्या खांबाला, आणि बांधल्याच्या नंतर ही बाई ही एकदम आपण भगवान परमात्मा हे भक्तीची लक्षणे आहेत महाराज. त्या भगवान ती एक भुंगा झाली, आणि त्या भुंग्या स्वरूपातून ती गोपिका त्या भगवान परमात्म्याजवळ गेलेली आहे महाराज. आणि गुई करून त्या भगवान परमात्मा सांगत आपले अंतर सर्व चिताचा चालक तो भगवान परमात्मा तिला आपल्या समावेशित केला. म्हणून त्याला माऊलीचे का ऋण झुल रे ब्रह्मरा सगळं हे कोण म्हणत होतं भक्तिगीतामध्ये? लताबाई मंगेशकर. एकेकाचा असा पण मला आठवण आहे. कोण म्हणत होते? लताबाई मंगेशकर. ती गेली, पण तिचं राहिलं का नाही? मग तसं काहीतरी करून जा बापू, काहीतरी ठेवून जावं म्हटलं की कोणी काहीच ठेवून जाते, कोणी काय जाऊ दे म्हणा, काय करायचंय. महाराज म्हणते चिंतन करत असताना ऋण झुनुरी ब्रह्मरा, तिचा आत्मा त्या भगवान परमात्म्याजवळ गेला आणि ती आपण तो फिरायला लागली. त्यावेळी एकदम आपण तो महाराज तो भगवान परमात्मा तिला आपल्यात समावेश केला. इकडे ही कथा झाली. इकडे तो ब्राह्मण त्या मंत्र म्हणणाऱ्या ब्राह्मण होते, इकडे या, इकडे या, काय झाले तुमच्या बाया गेल्या पुढे गेल्या, त्या कृष्णाला जीव घालायला. मग काय हे काय, अरे तुझी बायको कायम गेली, आमच्या परत तरी येतात. तुझी बायको कायम गेली ना. कारण असं अनेक चरित्र वृंदावन सुद्धा आहे महाराज. कर्माभिमान आणि वर्णाभिमानाचं हे सुद्धा त्या तिथलं चरित्र आहे. असं चरित्र त्या वृंदावन केलेलं आहे. म्हणून मला सांगतात असा अविनाशी सुख तू भगवान परमात्मा असं जे चरित्र केले, त्या चरित्रात आपण उच्चार केलो. एक एक चरित्रामध्ये एक एक पापाचा नाश आहे म्हणाला. असं चरित्र ज्याचं आहे, पवित्र आहे, परिकर आहे, पावन करणार असं ज्याचं चरित्र आहे. म्हणून सांगतच जावं, ऐकतच जावं आणि डोळ्यानं झोपतच जावं. महाराज चांगली सेवा सद्गुरूच्या समर्पित करून वेळी केव्हाकडे देव जाणे या न्यायाने असा हा प्रसंग, हा काला चरित्र उच्चार करून हा काला पंढरी क्षेत्र, आळंदी क्षेत्र, देव क्षेत्र
आणि याच्या नाम सत्यामुळं त्याचं चरित्र उचलून आणि हा प्रसाद पात्र एकच मानवी जन्म आहे. हे जन्म जर आपण चुकून जरी कुठं तरी गेला, पुन्हा या जन्माला यायला वेळ लागतो बाबा. किती जन्म झाला गेला, गणित नाही जी दाता, पडिलो आवृत्ती बोरा बोरा माया. म्हणून या जन्माला पुन्हा कवा येतो काही सांगता येत नाही बापू. पुन्हा आहे तो रे करारे दावणी. आता आहे तोपर्यंत त्याचं चिंतन करा, प्रसाद सेवन करा, आलेल्या जन्माचं कृत कल्याण करूया. महात्म्याची शिकवण या जीवाला, आणि ते सांगण्यासाठी तिथे येतात. आणि अशा झोपलेल्या जीवाला उठवतात, शिकवतात आणि त्याला सांभाळतात. हे संतांची लक्षणे. झाली सेवा सगळी समर्पित करू. सगळ्याला प्रसाद येतो, सगळ्या प्रसादाची सोय करा. सकाळी फराळ झाली वाटते की आता दुपार आहे का नाही? करू भजन आणि भोजन. मला काही तुला नाही विचार पडावं. करू भजन आणि भोजन. भजन आहे, भोजन आहे तर भजन आहे, भजन आहे तर भोजन आहे. भजन नाही गेलं तर भोजन नाही, भोजन आहे तर भजन नाही. चला म्हणून झालेली सेवा तुमच्यासोबत. येणे वाकडे मला मनाची कमी बोलता येऊ लागले, पण तुमचे शब्द जरी चुकले असतील तरी त्याला क्षमा करा. कारण एक तुमचा मी प्रेमाचा एक सेवक आहे बरं का. मी महाराज नाही, फक्त तुमच्या पाया पडून तुम्हाला रामकृष्ण आहे. आज 37 गावामध्ये रामकृष्ण नामाचा जीव चालू आहे. 37 गावात आमचा तर ध्येय आहे 101 गाव पण पूर्ती करायचं आहे. आता इकडे सुद्धा सुरू केलं, पण अंधेखेरला तुम्हाला चालू झाले आता. कारण काही नाही, हरिपाठ झाल्यावर 1 तास स्त्री असो पुरुष असो 1 तास रामकृष्णाने नामाचा जप करायचा. कारण आता या कलियुगाचं हेच साधन आहे, आणि या नामस्मरणाने काय झाले नाही, काय करणार नाही. म्हणून हे मला आमच्या तेलुगूमध्ये आहे एक म्हण, अन्निटकी भारी रामकृष्ण हरी. सगळ्याला भारी रामकृष्ण हरी आहे. सगळ्या मंत्राचा मंत्रराज रामकृष्ण हरी महाराज. म्हणून तुम्ही फक्त स्त्री असो पुरुष असो 1 तास मंदिरात करा. या मंदिरात करा, विठ्ठल मंदिरात करा, राम मंदिरात करा, तिथल्या तिथं करा, इथल्या इथं करा, मधल्या. कारण या गावचं आता म्हणून त्रिगुणी आत्मा एकच आहे. कर्जदार एकच आहे. मग गाव किती झाली? त्रिगुणात्मक त्रिगुणी दत्त म्हणून महाराज कुठेही करा, नामस्मरण करा, हेच आमचा ध्येय आहे. म्हणून सकाळच्या पायात माझे दंड आकुलाले चित्त शुद्ध करून हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकवेस. या जीवाचं तुम्हाला जर हित करून घ्यायचं असेल तर भगवंत नाम रामकृष्णाने जप करा, आणि आलेल्या जन्माचा पण प्रसाद घ्या, आणि आपल्या जन्मातून मुक्त जे काही फिरत फिरत यायचं सरळ आपण त्या मुक्कामाला यायचं हे साधन आहे. म्हणून तुम्ही त्याचं चिंतन करा. आत्माचा ध्येय आहे. म्हणून तुका म्हणे छंदे मन मोहिते गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंद नरनारे. तुका मन मोहिते गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंद नरनारी.
झालेली शिवाचं कसे कार्यक्रम आहे. आता उद्या 30 तारखेला भंडारा डोंगर 32 वर्ष डोंगरावरची सेवा तरी कोणाला येत असेल तर त्या आणि आमदार 375 वर्ष तुकोबारायला जाऊन झालेले त्या निमित्ते आम्ही गाथा पारायण तिथे करणार आहे. ज्याला कुणाला यायचं असेल त्या गाथा पारायणाकडे यायचं असेल 30 तारखेला नाही आमच्या संग नाही आलो तर तुम्ही 30 तारखेला या 31 तारखेला तिथं गाथा पारायण सुरू आहे. कारण महाराजांना जाऊन 375 वर्ष पूर्ती होतात म्हणून प्रत्येक आपत्ताचा प्रसाद म्हणून सुद्धा पंढरीला आता मी उद्या नाही तर परवा दिवशी जाणार आहे तिथं पंढरपूरला जाऊन पुन्हा आपण तिथे एक दिवस त्यांच्याकडे थांबून केवळ आपण म्हणून आज प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये महाराजांच्या 375 गाथा पारायणाची पद्धत सप्ताह निमित्ताने म्हणून झालेली शिवा महाराजांचा जरी अशा पवित्र जिथा गाथा निर्माण झालेल्या तिथं 31 पासून ते 7 तारखेपर्यंत गाथाच्या पारायणाचा कुणाला यायचं असेल तर या आहे तिथं फक्त येताना आंतरण पांघरण कारण थंडीचा दिवस आहे. आंतरण पांघरण ताटली आणि तांब्या ताटली आणि तांब्या कशाला नाही ताटली आणलं तर नाही जेवायला मिळणार. पांघरायला देऊन पण ताटली नाही आणलं तर जेवायला नाही मिळणार कारण पतोळी महाग झालेली सगळ्यात आधी असो कसंही या खटण्यात यावे शुद्ध होऊन कसलीही या आणि तिथं तुम्हाला जरी गाथा पारायण करायचं असेल त्याची सोय केलेली आहे. सगळ्या झालेली छंदे मनमोविले बाळकृष्ण नंदा